हे खरं तर हरवत चाललेली संस्कृती आणि परंपरा जपण्याचं काम ही मंडळी करते. बरोबर. नमस्कार, काय सांगाल आज वासुदेवाचं दर्शन म्हणजे आजच्या पिढीला माहिती नसेल वासुदेव काय आहे, बरोबर. नेमकं सगळी संकल्पना काय, नेमकं प्रचार करताना काय नेमके अडथळे येतात, काय सांगाल एकंदरीत? कारण वासुदेव म्हणजे हा श्रीकृष्णाचा अवतार आहे आणि शिवाजी महाराजांच्या काळापासून आलेला आहे. कळलं का? आम्ही पायी वारीचे माणसं आहे, पंढरपूर आळंदी वारी करतो. ही आमची परंपरा चालत आलेली शिवाजी महाराजांच्या काळातून. समजलं का? मग आम्ही अभंग गाणे वगैरे म्हणतो, जे लोक दान देतात ते घेतो. पण आताच्या पिढीला असं काही कळत नाही. कळलं का? आता विज्ञान आहे, लोकांना असं काही कळत नाही. लोकांना वाटतं पोटासाठी करत, पण ही आमची परंपरा वासुदेवाची चालत आलेली आहे. समजलं का? आता आम्ही पंढरी कार्तिकी आषाढी एकादशीला चाललेलो आहे. नवरात्र महालक्ष्मी कोल्हापूरला, करवीर मातेला चाललेलो महालक्ष्मी कोल्हापूरला. आनंद आहे, आशीर्वाद आहे. आम्ही वासुदेवाची वाणी सगळ्यांना माहिती खरी ठरते. समजलं का? एकंदरीतच काय सांगाल आजच्या पिढीला वासुदेव किती महत्वाचं, ही परंपरा पालकांनी आपल्या मुलांना सांगणं किती महत्वाचं? महत्वाचं गरजेचंच आहे. वासुदेव म्हणजे आता ही परंपरा बुडत चाललेली. तुम्हाला जास्त काळ दिसू शकणार नाही. वासुदेव फक्त आता पहिल्यासारखे राहिलेले नाहीये. पहिले लोक दान धर्म करायचे, आता लोक जास्त करून दान धर्म सर वासुदेवाला जास्त करत नाही. कळलं का? हिंदू संस्कृतीतून जी वासुदेवाची परंपरा जी चालत आलेली, ही संस्कृती आता लोक बुडवायला लागलेले. कळलं? लोक अशा गोष्टी आता विश्वास ठेवत नाही. पण जी जुनी पिढी आहे ते लोक वासुदेवाला अजून पण मानतात, जे दान धर्म काही लोक करतात. आता आम्ही चाललेलो पंढरपूर आषाढी वारीला, कार्तिक एकादशीला. हो, पायी वारीची किती माणसं. दिवस लागतात आणि किती वारी आहे? आता ही आमची, आता माझ्या वयाला कमीत कमीत, आता मी माझं 32-33 वय चालू आहे. माझ्या आता नाही म्हणलं तरी 20वी वारी चालू आहे वयाची मी. हो. कळलं का? ही आमची परंपरा आजोबा पंजोबापासून चालत आलेली, शिवाजी महाराजांच्या काळातनं चालत आलेली वारी आमची आहे. आम्ही पायी वारीचेच माणसं आहे. ओके. शेवटचा प्रश्न, काय अनुभव असतो पायी वारी करताना ज्या वेळेस दर्शन होतं पांडुरंगाचं? त्याचा एक आनंद वेगळाच असतो. ज्या टायमाला आपण पायी वारी करतो, अभंग वगैरे गाणं म्हणतो, एक पांडुरंगाच्या याच्यात दंग झालेला असतो माणूस. भजनात वगैरे जसं कीर्तनामध्ये दंग झालेला असतो, त्या वारीमध्ये पांडुरंगाचा एक अनुभव घ्यायला वेगळाच असतो. 2 लाईन जर आपल्या पांडुरंगासाठी आपण जर प्रेझेंट केलं तर? ठीक आहे, चालेल. एक मिनिट. हरिओम.